पेपर झाल्यानंतर मी लगेच गावी वापस जाणार नाही हे मी तुम्हाला सांगितलं होतं. पण पुढे कुठे जाणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर मित्रांनो, रात्री मी कोल्हापूरमध्ये आलेलो आहे आणि रात्री मी मुक्कामासाठी थांबलो होतो आतिकदादांच्या घरी. मग सकाळी आता मला निघायचं होतं एक्झाम सेंटरवर. जाताना मला पेटपूजा करायची होती. तर मग आतिकदादांनी ठीक ऑप्शन दिला आणि मी त्यातला सिलेक्ट केला मिसळ. कारण इथं मस्त भेटते. तर मग आतिकदादा म्हटले की मी वेगळीच ट्राय करतो म्हणून. तर मला मग ते घेऊन आले कोल्हापुरी वाडाच्या इथं, जे इथलं हॉटेल आहे मस्त चांगलं. तर मग तिथं पार्किंगची थोडीशी अडचण असल्यामुळं तिथले सांगितले की थोडीशी पुढे जाऊन पार्किंग करा. मग आम्ही पार्किंग शोधत शोधत पुढे आलोत आणि इतकं पुढे आलोत की मग आम्ही हॉटेलच चेंज केलं आणि मग तिथं आम्ही पेटपूजा केली आणि तिथून मला आतिकदादांनी सरळ एक्झाम सेंटरवर फेकून वापस आले आणि आतिकदादांना एक्झाम सेंटर माहिती होतं. तर त्याच्यामुळे माझी कसलीच अडचण झाली नाही. 5 वाजता माझी एक्झाम संपल्याच्या नंतर रिक्षा पकडून मी आलो बस स्टँडवर आणि आत्ता मी इथून निघालोय कोल्हापुरातून 110 किलोमीटर दूर चंदगड इथं आणि मला जॉईन केले आता निखिल, जो माझा क्लासमेट आहे. आणि तिथं पोहोचल्याच्या नंतर आम्हाला कोण जॉईन करणार आहे आणि आम्ही तिथून कुठे जाणार आहेत आता ते सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.